इकडे काय करलेस तू? तर हे आहे चट्ट बप्पून विचारलं तर तुला सांगितलं ना. अलक निरंजन, अलक निरंजन, हर हर महादेव. आम्हाला वाटलं 50 रुपये चार्जेस घेत असतील आतमध्ये एंट्री केला. तो कोकणी ब्लॉगर बनणार आहे आता, इथून पुढे द्यायची नाही. नाही देणार मी आता तुला शॉप. पहिला आजी का होतं ते. नमस्कार मित्रांनो, मी आहे सागर आणि तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आपण डायरेक्ट इथून गाडीतूनच ब्लॉग स्टार्ट करतोय कारण की आम्हाला झालाय लेट. आम्हाला निघायचं होतं लवकर, बट आत्ता वाजलेत काहीतरी 12:30 आणि लेट झाल्यामुळे आम्ही डायरेक्ट इथून ब्लॉग चालू करतोय. सो आता आम्ही चाललोय, कुठे चाललोय रे श्वेता? मामाचं गाव म्हणून आहे हिरलोक, तिकडे चाललोय. सो आता माझ्यासोबत बघा बिट्टू आहे. हाय कर, हिरोईन दिसते ना. तर आता इथून आम्ही जाईल डायरेक्ट त्या लोकेशन वरती आणि मग तुम्हाला दाखवेल नक्की काय आहे. मला पण माहिती नाही, तुम्हालाही दाखवतो. सो चला आपण भेटूया त्या लोकेशन वरती. आणि मागे बसलाय अर्णव, तर कादंबरी, आणि ही कोणी तुम्हाला तर माहितीच आहे, श्वेता. सो चला भेटूयात मग पुढे. इकडे बघ, काय करलेस तू? काय करलेस? तिने काय केलं माहिती का, तिकडे बघितलं असं फुल फिरून बसले. तिला बोलतोय मी इकडे माझ्याकडे बघ, माझ्याकडे नाही, तिकडे फिरून बसले आणि बॅग खोलली आणि चैनीचा आवाज आला. मला पहिले मला काय वाटलं नाही, परत आहे ना केवळ पॉकेटचा आवाज, ते प्लॅस्टिक आहे ना, ती हळूहळू त्याच्यात बसून ना खाते. आणि नंतर मी तिकडे बघितल्यावर घावली ती. तर आता आम्ही इथे पोहोचलोय लोकेशन वरती. हे कुडाळ मध्येच आहे ऍक्च्युली, हे दुसरं लोकेशन आहे. जे मी पहिलं सांगितलं त्या लोकेशन वरती आम्ही नंतर जाणार आहे. तर हे आहे चैतन्य मच्छिंद्रनाथ नम लिहिलंय, म्हणजे चिंद्रनाथांचं मंदिर आहे, मच्छिंद्रनाथांचं, नवनाथांपैकी एक. सो हे बघा, बाहेर ऊन लागते पण इथे एकदम शांत वाटतं. इथे बसायला वगैरे ग्रीन वगैरे ते पूर्ण शांत आहे सांगितलं सर्व. ते एकदम शांतता आहे. आता इथे आम्ही पाय पडून झालं आणि इथे त्यांनी सांगितलं पुजाऱ्यांनी की 5 फेरे मारा, 5 फेरे मारून घ्यायचे. तर इथे काहीतरी असेल त्यांचं, मलाही काय आयडिया नाही आहे, बट बघू शकतात. आता मंदिरातून पाय पडून झाला आणि हे बघा इकडे पूर्ण बॅक साईडला मंदिराच्या बाजूला आहे ना, इथे हे कुडाळ हे म्हणतं पूर्ण. पण हे कुडाळच्या याच्यामध्ये पूर्ण प्रॉपर कुडाळमध्येच येतं ना, हे पूर्ण असं कुडाळ जिल्ह्यामध्येच येतं. हे सर्व तालुका आहे का, सॉरी सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि कुडाळ हे तालुका आहे. तर ते कुडाळ तालुक्यामध्ये हे सर्व इथले आजूबाजूची गाव आहेत ती दिसतात आहेत तुम्हाला इथे. तर चला आपण आता निघूयात हिरलोकला जाण्यासाठी. चट्ट बप्पून विचारलं तर तुला सांगितलं ना.
अगं त्या लोकांचे बाबा आहेत ना, आता आपण वरती गेलो ना. ते गेलेला म्हणजे पाया पडलो बघ. हा, ते 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 असे इथे बसतात, इथे बसतात आणि कधी असे कधी येऊन बाजूला पण येतात. माझे खाली वगैरे येतात आणि मग तिकडनं असं वरती येतात. मग तुला नक्की सांगायचं काय दिलं? जर स्वप्नामध्ये वगैरे आले त्यांना बोलायचं की अलक निरंजन, अलक निरंजन. काय बोलायचं? अलक निरंजन बोल. हे तुम्ही बोला सगळ्यांनी. अलग निरंजन, अलग निरंजन. काय बोलायचं? अरे बोल, नाही तर परत ते असं हे नाही बोलायचं, असं बोलायचं. मग तुला अलक निरंजन असं बोल, बोलायचं. अलक निरंजन बोल. ए, अलक निरंजन, अलक निरंजन. इकडे माझ्याकडे. असं नाही बोलायचं, असं बोलायचं. अलक निरंजन, अलक निरंजन, हर महादेव असं बोलायचं. सगळ्यात भारी कधी वाटतं माहितीये? पावसामध्ये इकडे यायला ना. हिरवं हिरवं गार ना. ते पण नाही, चल आता फोन येतो इम्पॉर्टंट. चल जाऊन दे. ए चल 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 पुढे चल. त्यांची चल. अरे आता आम्ही आलोय अमराई हॉटेलमध्ये जेवायसाठी. ऍक्च्युली ते मामाचा जो स्पॉट होता, आम्ही याच्या आधीच्या स्पॉटला जाणार होतो. त्या स्पॉटला ऍक्च्युअल मध्ये जरा पैशाची म्हणजे पैसे जास्त होते. आम्हाला वाटलं 50 रुपये चार्जेस घेत असतील आतमध्ये एंट्री करायला. काहीतरी गार्डन आहे ते, बट ते 100 रुपये म्हटले. आम्ही 8 जण आहेत, 800 रुपये वाया घालवण्यापेक्षा आम्ही म्हटलं न गेलेलंच बरे. सो आता आम्ही आलोय जेवायला. हे असं हॉटेल आहे. आता जेवून घेईल आणि मग इथून अजून कोणतं आता जेवता जेवता डिस्कशन करू, बघू की जायचं कुठे. सो मग तिथून पुढे आम्ही जाईल. चला तर जेवून घेतो आणि नंतर मग तुम्हाला सांगतो की नेक्स्ट स्पॉट कोणता करणार आहे आम्ही. हा एक बांगडा मग आपण बिट्टू बोलली मी फिश खाणार. बिट्टूला लाजायला भरपूर येते, लाजते ती. एक प्रॉन्स. आता आम्ही जेवण घेतो, ऑर्डर द्यायची चालू आहे. आज आहे सॅटरडे, सो एक कोलंबी, 3 व्हेज. व्हेजच खाणार. तो पण आता ब्लॉग बनवायला चालू करतोय. करा. भाई तुम्ही तिकडे मासे आता आमच्या जेवणाची डिश आली आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा भरपूर काय आहे. आमचं जेवण झालं, तिथून आम्ही मला वाटते 5-10 मिनिटापूर्वी जेवण झालं आणि तिथून निघालो. ऍक्च्युली आता ऊन जास्त झाले त्यामुळे ना बीच वरती पण जाऊसं वाटत नाही आणि दुसऱ्या कोणत्या लोकेशन वरती जाऊसं वाटत नाही, कारण भरपूर लांबचे पल्ले आहेत. तर तिथेच एक जवळपास म्हणून इथे आहे ना, मी ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो त्या हॉटेलच्या बाजूला जसं जरा मला वाटते 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती दाबाची वाडी म्हणून एक पर्यटन स्थळ आहे. हे तुम्हाला मागे दिसतंय बघा पूर्ण. तर हे असं काहीतरी आहे, म्हणजे आत्ता जस्ट ह्याचं काम चालू आहे बघा. पूर्ण अजून माती वगैरे पडले. हे ब्लॉक्स आत्ता लावलेत, तिथं अजून काम चालूच आहे. हा काय जग्गूची पण ब्लॉगिंग चालू आहे. तो कोकणी ब्लॉगर बनणार आहे, कारण कोकणातला आहे ना, कोकणी भाषा तर त्याच्यातच करतोय तो. आणि फर्स्ट टाइमच व्हिडिओ करायला लागलाय. हे बघा. आणि हे मागे पण तुम्ही बघू शकता, दिसताना मस्त दिसते एकदम. आणि या साईडला पण बघा, हा लेक आहे या साईडला. तर हे समोर बघा. काय म्हणायचे तेजा? तो बोलतोय तू महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी कधी खायला नाही दिलीस मला. तुला किती वेळा तुला दिली तरी पण म्हणतो की नाही दिली मी त्याला. आता इथून पुढे द्यायची नाही. नाही देणार मी आता तुला स्ट्रॉबेरी. बघ आता जाणार होते मी. हे बघ का काजू बोलतो. काजू. काजू नाही काजू. तिचं नाव काय आहे? त्याचं नाव काय तुझं नाव? कादंबरी. कादंबरी. काय बोलत होतास? आता ह्याच्या कोकणी भाषेमध्ये बोलेल, आपण ते ऐकूया. काय म्हटलं आता तो? सुंदर असा तळा असा, पाऊस इलो. आता तुमका वाव असा काय पाणी या कमी या म्हणून तुमका जाऊक तरी भेटतात. पाणी कुठपर्यंत असतं? नाहीतर पाणी तिथपर्यंत असतं, पाऊस इलो काय. ओके. असं विषय आहे तो. पाऊस इलो काय तुम्ही येऊ शकत नाही. आता दिला तर उन्हाळ्यात, हिवाळा उन्हाळा 2. हे बघा. जरा हवा लागते म्हणून तरी बरं आहे, बट ठीक आहे चालेल.
आम्ही पण जरा एन्जॉय करतो, थोडे फोटो काढतो आणि मग पुन्हा आता कुठे घरीच जायचं ना डायरेक्ट? अरे आता घरीच जायचं ना. तुला काय वाटतं? हा, जग्गूची ब्लॉगिंग काय? जग्गूच्या ब्लॉगिंगचं तुला काय वाटतं? जगूची ब्लॉगिंग असे डेंजरस एकदम. सगळे ब्लॉगर फेल आहेत त्याच्यासमोर. तो कोकणीमध्ये करतोय ना. मालवणी आहे का? जर नेक्स्ट लोकेशनला कुठे जाणार असेल तर बघूयात, नाहीतर मग घरीच जायचं प्लॅन आहे. हा आता पाण्यामध्ये आहे ना, पाण्यामध्ये यांची शर्यत लागली आहे. पाण्यामध्ये असं कोण हे करत टाकतोय बघूयात. थांबा, पहिला आजी का तुझं बघू. तीन गेले, तीन. आपण पण ट्राय करायला पाहिजे. आपण पण ट्राय करूया. थांबा जरा 2 मिनिटं. चिप्पी ना इथे तर नाही. इथे कौले वगैरे पडलेले ते सर्व ते भेटणार नाही. आता एवढा छोटासा भेटलाय, मला नाही वाटत जाईल म्हणून, पण ट्राय करू. 4 2. हे हा बघूया, छोटा आहे. हे पाण्यात जाईल, मला माहिती नाही. बघू बघा आता मारतो. याच्यात दिसतोय की नाही माहिती नाही. अरे त्या हवेलीच वरती गेला, तो हवेलीच वरती गेला. तर आम्ही आता या गार्डन मध्ये पण फिरून जातात. फिरून म्हणजे एवढं काय नाहीये, बस तिथून एंट्री आणि तिथं तो लेक होता तेवढंच. त्याच्या व्यतिरिक्त असं काय नाहीये. मजा मीन्स आज जास्त काय फिरलो नाही, एक्सप्लोर नाही गेले, फक्त नॉर्मलच. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये ब्लॅक दिसत असेल, इकडून मागून ऊन आहे ना, त्यामुळे. सो आता निघू घरी जायला. आज कंटाळा आलाय, कारण 2 दिवस तरी आम्ही भरपूर फिरतो. 3 दिवस म्हणायला पाहिजे, कारण ज्यावेळेस आम्ही फर्स्ट टाइम आलो तेव्हा डायरेक्ट आम्ही महालक्ष्मी वगैरे, म्हणजे माझ्या घरी जाऊन पुन्हा महालक्ष्मी वगैरे केलं होतं. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी कोकणामध्ये, परत तिसऱ्या दिवशी पण कोकणात फिरलोय तेच. सो आता हे आजचा दिवस कंटाळा आलाय. आता निघालोय घरी जायला. आणि ती खाली पडलेली शिंपले गोळा करते इथं. हे बघा, हे होतं ते दाबाची वाडी. घरी पोहोचल्यावरती आपण भेटूयात. जर मध्ये कोणता आणखी स्पॉट भेटला तर मग तो तुम्हाला दाखवतो. हिवाळ्याच्या फिरायला या रे बाबा. फर्स्ट टाइम बाबा कुडाळमध्ये तुम्ही आलात तर कुठे हिवाळ्याच्या फिरायला या डिसेंबर मध्ये. कोणी पण येत असेल तर सगळ्यांना सांगते, ब्लॉकर मेन्शनच कर. कोकणात तुम्हाला फिरायला यायचं असेल तर पावसाळा आणि हिवाळा बघूनच या. गरमीमध्ये तुम्हाला एवढं ऊन असेल की तुम्ही म्हणाल की आता फिरणं नको, आमचं घर बरं, आमचं काय ते चुलीचं वगैरे मातीचं घर बरं. तरी तसं आम्हाला कोल्हापूर वगैरे मध्ये अजिबात गरम नव्हतं झालं. कोल्हापूर घाटावरती गरम होत नाही, पण इथे कोकणामध्ये आपण सगळे राहतो सह्याद्रीच्या पायथ्याशी, त्यामुळे इथे चारू बाजूला अरबी समुद्र वगैरे असल्यामुळे तुम्हाला एवढं गरम होतं. नदी पण तुम्हाला फिकी पडते. आता यांना सोडलं इथे रूमच्या इथे, आणि थोडा टाइम आहे तर गाडी वॉश करून घेतो, कारण की बिचारी एवढं आपल्याला घेऊन फिरते. भरपूर खराब झाले, आतून बाहेरून दोन्ही पण वॉश करून घेतो. आता त्यासाठीच चाललोय. तर आजीच्या ओळखीच आहे, तर आपण तिकडे जाऊयात आणि गाडी वॉशिंगला देऊन पुन्हा यायचं रिटर्न मागे. तिथे काही थांबून नाही राहायचंय. सो बघूयात आता किती वेळ लागते माहिती नाही, त्यामुळे थांबू शकत नाही. आणि भरपूर ऊन आहे, जमणार पण नाही. सो वॉशिंगला टाकून पुन्हा मग आम्ही रिटर्न मागे रूमवरती येऊ, आणि मग वॉश झाल्यानंतर ते फोन करतील, सो जाऊन घेऊन येईल.